नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, प्रतापराव म्हणतात, खरं तर सायलीचा आणि आपला काहीतरी संबंध आहे, आपलं काहीतरी नातं आहे असं नेहमीच वाटायचं, पण नेमकं काय नातं आहे हे मात्र कळत नव्हतं. रविराज सर म्हणतात, अगदी खरं आहे, आम्हाला सुद्धा असंच वाटायचं, आमचं मनसुद्धा आम्हाला असंच सांगायचं, परंतु आम्ही या गोष्टीकडे नेहमीच दुर्लक्ष केला. काय करणार, वकील पडलो ना. वकील असल्यामुळे पुराव्यांशिवाय कुठल्या गोष्टीवर कधी विश्वासच ठेवावासा वाटला नाही. तर आता अर्जुन रविराज सरांना म्हणतो, मग आता आज सर्व पुरावे मिळालेत ना? रविराज सर म्हणतात, हो, मला सगळे पुरावे मिळालेत आणि माझी खात्रीही पटली. त्यामुळे इथून पुढे मला कुठल्याच पुराव्यांची गरज नाही. माझा विश्वास आहे. मला आता कळालंय की माझी तन्वी हीच आहे. आता हे ऐकल्यानंतर सायली खुश होते. तर अस्मिता म्हणू लागते, अर्जुन, लहानपणी पूर्णाजीला वाटायचं की तुझं लग्न हे तन्वीशीच व्हावं आणि म्हणून तिने लहानपणीच तुम्हा दोघांचं लग्न फिक्स करून ठेवलं होतं. तुम्हा दोघांचं लग्न ठरवलं होतं आणि नियतीचा खेळसुद्धा बघणारे सायली हीच तन्वी आहे हे आपल्या कोणालाच माहीत नव्हतं. पण सायलीसोबत तुझं लग्न झालं म्हणजे तन्वीसोबतच तुझं लग्न झालं. कुसुमताई म्हणतात, देव वरून सगळं काही बघत असतो, तो कोणाचेच अधिकार डावलत नसतो. तर पूर्णाजी म्हणतात, ज्यावेळी सायली तू अर्जुनसोबत लग्न करून या घरात आलीस ना, त्यावेळी सगळ्यात जास्त राग मीच केला तुझा. खरं तर माझी सगळ्यात ती मोठी चूक होती. मी माझ्या नातीशीच वाईट वागले, मला क्षमा कर बाळा, असं म्हणत पूर्णाजी आता तन्वीसमोर हात जोडतात. तर सायली पूर्णाजीना म्हणते, पूर्णाजी, अगं तेव्हाचं सगळं विसरून जा प्लीज, तू असा हात जोडू नकोस, मला त्या गोष्टीचं कधीच वाईट वाटलं नाही. तर आता रविराज सर म्हणतात, बाळा, मी सुद्धा तुझा खूप रागराग केला, मी तुझ्यावर खूप चिडलो. खरं तर त्यावेळी मला तुझी किंमतच कळाली नाही गं. एक बाप असून मी माझ्या लेकीला ओळखू शकलो नाही, मलाही माफ कर बाळा, असं म्हणत आता रविराज सरसुद्धा सायलीसमोर हात जोडतात आणि सायलीची माफी मागत असतात. तर कल्पनाताई म्हणतात, भाऊजी, अहो तुम्ही जर असं म्हणत असाल तर मग मी काय करायचं? मी तर आत्तापर्यंत हिचा रागराग करत होते, हिला डोळ्यासमोर बघूनही घेत नव्हते. ज्यावेळी ह्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं हे ज्यावेळी मला कळालं त्यावेळी तर मी ह्यांना माफच करू शकले नाही आणि म्हणूनच खरं तर माफी मला मागायला हवी, असं म्हणत कल्पनाताईसुद्धा सायलीसमोर हात जोडतात आणि सायलीची अगदी मनापासून माफी मागतात. तर अश्विन म्हणतो, वहिनी, प्रियाच्या नादाने मी ज्या ज्या चुका केल्या त्या सगळ्यात ही सगळ्यात मोठी चूक होती. अगं मी कधीच तुझा विचार केला नाही, कधीच तुझा हक्काचा तुझा मान मी तुला दिला नाही आणि मला आत्ता कळतंय की मी तो अन्याय आमच्या तन्वीवरच करत होतो. सॉरी वहिनी, सॉरी तन्वी, असं म्हणत आता अश्विनसुद्धा सायलीसमोर हात जोडतो आणि सायलीची माफी मागत असतो. आता अस्मितासुद्धा सायलीला म्हणते, सायली, अगं मी सुद्धा तुला खूप त्रास दिला ना गं, मी तुझ्याशी खूप वाईट वागले आणि या सगळ्यासाठी मला खरंच माफ कर, अगदी मनापासून मी तुझी माफी मागते. तर सायलीला खूप वाईट वाटतं. सायली म्हणते, प्लीज तुम्ही कोणीच माझी अशी माफी मागू नका. मधुभाऊंच्या आश्रमात अनाथ म्हणून वाढत असताना माझी एकच इच्छा होती, माझं कुटुंब मला मिळावं, माझ्या माणसांनी माझ्यावर भरभरून प्रेम करावं आणि ती इच्छा माझी खरंच पूर्ण झाली. ज्यावेळी लग्न करून मी या घरात आले त्यावेळी सायली म्हणून तुम्ही या घरातील प्रत्येकाने मला खूप जीव लावला, खूप प्रेम केलं माझ्यावर. पण आता मला माझ्या हक्काचं प्रेम हवंय, तुमचं तन्वीवर असलेलं प्रेम. माझे पूर्णाजी, माझे मामा मामी हे जसं माझ्यावर प्रेम करतील ना तसं प्रेम मला परत हवंय. मधुभाऊ सायलीला म्हणतात, तन्वी बाळा, अगं तू खूप पुण्य कमावलंयस आणि म्हणूनच तुझी ही सगळी हक्काची माणसं, तुझ्यावर प्रेम करणारी माणसं इतक्या वर्षानंतर तुला परत मिळाली आहेत. तर विमलताई म्हणतात, हे घर गेली कित्येक वर्ष तिच्या लेकीची वाट बघत होती आणि हे घर त्या लेकीसाठी खूप आतुर झालं होतं आणि शेवटी त्यांची लेक आली आहे. खरंच आजचा दिवस म्हणजे सोन्याचा दिवस आहे. तर अर्जुन म्हणतो, म्हणूनच तर आज आपण तन्वी डे सेलिब्रेट करतोय. तर पूर्णाजी अर्जुनला म्हणतात, तुझा डे वगैरे राहू देत, अगोदर मला माझ्या नातीची दृष्ट काढू देत, असं म्हणत आता पूर्णाजी विमलला मीठ मोहरी आणायला सांगतात आणि सायलीची दृष्ट काढतात आणि म्हणतात, माझ्या तन्वीला कोणाचीही दृष्ट नको लागू देत, असं म्हणताच आता सायलीचे डोळे पाणावतात. ती पुन्हा एकदा पूर्णाजींना मिठी मारते.
तर त्यानंतर पूर्णाची सायलीकडे अगदी डोळे भरून पाहत असतात. तर अर्जुन म्हणतो, आता तरी आपण सायलीचा तन्वी डे म्हणून सेलिब्रेशन करायचं का? तर पूर्णाची म्हणतात, अरे थांब रे तन्वी बाळा, जा देवी आईसमोर हात जोडून ये, देवी आईचे आशीर्वाद घे. तर आता तन्वी देवी आईचा आशीर्वाद घ्यायला जाते. तर त्यावेळी पूर्णाची सर्वांनाच एकत्र आणतात आणि म्हणू लागतात, आज आपल्यासाठी सगळ्यात मोठा दिवस आहे, हा आनंदाचा क्षण आहे आणि आजचा तन्वी डे मला साजरा करायचा आहे. पण असा नाही, काहीतरी धमाका व्हायला पाहिजे, काहीतरी खूप छान असं घडायला पाहिजे. म्हणजे मला तन्वीसाठी खूप मोठं सरप्राईज द्यायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला ठरवून काहीतरी करायला हवं. म्हणजे असं काहीतरी करायला हवं की जे तिला अगदी मनापासून आवडेल. आणि तो डे कसा साजरा करायचा हे आपल्याला नीट ठरवायला हवं. त्यासाठी घाई करून चालणार नाही. मला घाईघाईत काही करायचं नाही आहे. तर कल्पनाताई म्हणतात, हो तन्वी परत आल्याचा दिवस आपण दणक्यात साजरा करूयात. तर अस्मिता म्हणते, हो ना, आपण काहीतरी मोठा प्लॅन करूया. तर कुसुमताई विचारतात, पण या प्लॅनमध्ये मी आणि मधुभाऊ सामील असणार ना? तर पूर्णाची म्हणतात, म्हणजे काय? या सगळ्यात तुम्ही सर्वजण सामील असणार आहात, फक्त हे तिला कळायला नको. तर अर्जुन म्हणतो, पण करायचं काय? तर अर्जुनला पूर्णाची म्हणतात, नेहमी तुम्ही दोघं आम्हाला सरप्राईज देता ना, मग आता बघ मी तन्वीसाठी काय सरप्राईज प्लॅन करते. आता सर्वच जण खूप खुश असतात. तन्वी आल्याचा आनंद सगळ्यांनाच असतो. तर दुसरीकडे सायली देवी आईचे आभार मानत म्हणते, देवी आई तुझे आभार कसे मानू, मला काहीच कळत नाही. खरंच देवी आई, तुझी लीला अघात आहे. अगं इतकी वर्ष मी माझ्या माणसांमध्येच होते, पण तरीही मी त्यांना आणि ते मला शोधतच होते. पण शेवटी देवी आई, त्यांची आणि माझी भेट तू घडवून आणलीस. माझी हक्काची माणसं, माझ्यावर प्रेम करणारी माझी सगळी माणसं मला तू पुन्हा एकदा मिळवून दिलेस. माझं घर, माझं संपूर्ण कुटुंब मला परत एकदा मिळालंय. मी भरून पावले देवी आई, मी खरंच भरून पावले. असं म्हणत सायली देवी आईचे आभार मानते. तर आता अर्जुन सायलीकडे येतो आणि सायलीला म्हणतो, देवी आईचे आभार मानून झाले असतील ना, तर मग जा आणि आता थोडा आराम कर. बघ अगं तुझा चेहरा कसा दमल्यासारखा झालाय. तर सायली म्हणते, हो थोडं दमायला झालंय खरं, मी वरती जाऊन जरा आडवी होते. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे. आता सायली आराम करण्यासाठी तिच्या रूममध्ये निघून जाते. अर्जुन म्हणतो, बरं झालं ही स्वतःहूनच आराम करण्यासाठी निघून गेली, नाहीतर मला किती प्रश्न विचारले असते. चला आता ही आरामाला गेली आहे, तोपर्यंतच आम्हाला हिला सरप्राईज द्यायचं आहे, त्याचं प्लॅन तरी करता येईल. आता अर्जुनसुद्धा देवी आईचे आभार मानतो आणि तिथून निघून जातो. तर दुसरीकडे आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये पाहायला मिळतं, प्रिया राकेशच्या येण्याची वाट पाहते, परंतु राकेश अजूनपर्यंत न आल्यामुळे प्रिया कॉन्स्टेबलला म्हणत असते की ताई अगं तुझ्या मोबाईलवरून जरा राकेशला फोन करून देतेस का? अगं एव्हाना तू यायला पाहिजे होता, अजूनपर्यंत आला नाही कसा? असं म्हणत प्रिया राकेशची वाट पाहत असते. तर कॉन्स्टेबल मॅडम प्रियाला म्हणतात, तुला काय माझी नोकरी घालवायचीच आहे का गं? तो राकेश म्हणायला ना की येतोय म्हणून, मग तुला आता माझा फोन कशाला हवाय गं? असं म्हणत कॉन्स्टेबल प्रियाला गप्प बसायला सांगतात आणि म्हणतात, जर जेलर साहेबांनी ऐकलं ना तर गडबड होईल, त्यामुळे गप्प बस जरा. तर आता त्याचवेळी राकेश आलेला असतो. कॉन्स्टेबल मॅडम प्रियाला म्हणतात, घे आलाय तो. राकेश येताच प्रिया म्हणते, अरे राकेश तू किती वेळ झाला मी तुझी वाट बघते, कुठे होतास एवढा वेळ? बरं ठीक आहे, आता मला सांग सुभेदारांच्या घरी नक्की काय काय घडलं आहे? ॲक्सिडेंट रिक्रिएशन केल्यानंतर आता सायलीला तिचा भूतकाळ आठवत तर नाही आहे ना? सायली तन्वी आहे हे तिला अजूनही कळालेलं नाही आहे ना? सांग ना, अरे नक्की काय झालंय? तर आता राकेश प्रियाला म्हणतो, इतक्या चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात का प्रिया? तर प्रिया म्हणते, म्हणजे? तर राकेश म्हणतो, नको होतं तेच घडलं आहे. सायलीच तन्वी आहे हे सगळ्यांना कळालं आहे. सायली अर्जुनने सगळे पुरावे गोळा केलेत आणि पुराव्यानिशी हे सिद्ध केलं आहे की हो सायली हीच खरी तन्वी आहे. आता हे ऐकल्यानंतर प्रिया बिथरते आणि म्हणू लागते, नाही नाही असं घडून चालणार नाही. आणि ती राकेशवर आवाज चढवत म्हणते, हे सगळं काही तुझ्यामुळे घडलंय, तू तिला जिवंत पाठवलंस ना, म्हणून हे सगळं काही घडलं आहे. आणि हे सगळं काही तुला जमत नसेल ना तर महिपतला सांग तिला उडवून टाकायला. असा गप्प बसू नकोस रे. अरे तू जर असा गप्प बसलास ना तर मग आपल्या हातात असणारा हुकमाचा एक्का, अरे इतकी वर्ष सांभाळून ठेवला होता ना, तोच निसटलाय हातून.
नाही, आता मला काहीतरी करावं लागेल. ही परिस्थिती बदलावी लागेल. ही परिस्थिती फक्त महिपत बदलू शकतो. महिपत. तर आता राकेश म्हणतो महिपत? महिपत ही परिस्थिती बदलणार आहे का? अगं तो महिपत आता संत होऊन बसला आहे. तो काहीच करू शकत नाही. तर प्रिया म्हणते, अरे एकदा बोलून तरी बघ त्याच्याशी. राकेश म्हणतो, एकदा नाही 10 वेळा बोलून झाले त्याच्याशी. मीच फक्त नाही तर सचिनने सुद्धा. आम्ही दोघांनी 10-10 वेळा त्यांच्याशी बोललो आहोत, पण त्याचा काहीच उपयोग होत नाही. मग महिपत असं म्हणत प्रिया विचार करत असते. तर राकेश म्हणतो, सुभेदारांच्या घरात आनंदी आनंद चाललाय. काय तर म्हणे सायलीला म्हणजेच तन्वीला आता खूप मोठं सरप्राईज देणार आहेत. तर प्रिया म्हणते, नाही नाही, मी हे सहन करू शकत नाही. मी असं होऊ देणार नाही. नाही, मला काहीतरी करावंच लागेल. प्रिया आता खुर्चीवरून उठते आणि जोरानेच बोलते, नाही, हे शक्य नाही. म्हणजे मी इथे जेलमध्ये चढणार आणि ती तन्वी म्हणून वावरणार नाही. मी असं होऊ देणार नाही. तर कॉन्स्टेबल मॅडम प्रियाला शांत करतात आणि म्हणतात, प्रिया शांत हो, तुझा आवाज खाली कर. कारण कॉन्स्टेबल मॅडमना त्यांची नोकरी जाण्याची भीती असते आणि म्हणूनच ते राकेशला म्हणतात, साहेब प्लीज तुम्ही इथून निघून जा. आता राकेश तिथून निघून जातो, पण प्रिया काही शांत होत नसते. प्रिया तिचा राग व्यक्त करत म्हणते, नाही, मी असं होऊ देणार नाही. मी तिला सुखाने जगू देणार नाही. मी तिला तन्वी म्हणून वावरू देणार नाही. एवढ्या वर्षाचे कष्ट मी वाया जाऊ देणार नाही. मारून टाकेन मी तिला, मारून टाकेन मी तिला, असं म्हणत प्रिया मोठमोठ्याने ओरडत असते. तिचा राग व्यक्त करत असते. कॉन्स्टेबल मॅडम तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की आता सुभेदारांच्या घरी सर्वच जण एकत्र येऊन तन्वीला काय सरप्राईज द्यायचं याचं प्लॅन करत असतात. तर प्रतापराव म्हणतात, बरं ऐका, रविराज आणि प्रतिमा हॉस्पिटलला गेलेत, डॉक्टरकडे गेलेत प्रतिमाच्या रुटीन चेकअपसाठी. परंतु हे सायलीला म्हणजेच तन्वीला सांगायचं नाही आहे. तिला हे सांगायचं आहे, तुझी खरी ओळख पटल्यानंतर आणि त्या दोघांना त्यांची खरी तन्वी मिळाली म्हणून ते देवी आईच्या मंदिरात अभिषेक करण्यासाठी गेले आहेत. तर सर्वजण म्हणतात, बरं ठीक आहे. तर अश्विन म्हणतो, बरं पण राकेश कुठे आहे? तर सुमन काकू म्हणतात, त्याला एक काम आठवलं आणि म्हणूनच तो बाहेर गेला आहे. तर चैतन्य म्हणतो, US वरून आल्यावर ह्याला भरपूर कामं असतात. खरंच खूप बिझी माणूस वाटतोय. तर अस्मिता हसू लागते. तर कल्पनाताई म्हणतात, खरं तर मधुभाऊ आणि कुसुमला थांबता आलं असतं तर किती बरं झालं असतं ना. पण काय करणार, मधुभाऊ आत्ताच आजारपणातून उठलेत आणि म्हणूनच त्यांना थांबता आलं नाही. तर अस्मिता म्हणते, अगं आत्ताच कुठे ते बोलू लागले आहेत, हालचाल करू लागले आहेत. खरं तर हा एक चमत्कारच आहे ना, पण आता त्यांना थोडा आराम करू देत म्हणजे ते एकदम बरे होतील. तर पूर्णाची म्हणतात, बरं ते सगळं जाऊ देत, आता आपल्याला ठरवायचं आहे की सरप्राईज प्लॅन नक्की कसं करायचं आहे. तर प्रतापराव म्हणतात, अरे पण अर्जुन कुठे राहिलाय अजून? तर अश्विन म्हणतो, दादाचं ऐकून जर सायली वहिनी आराम करायला गेली ना तर आपल्याला या प्लॅनचं नक्की कसं नियोजन करायचं हे तरी ठरवता येईल. आता अर्जुन येतो त्यावेळी अस्मिता विचारते, ए सायली कुठे आहे? तर अर्जुन म्हणतो, ती आराम करायला गेली आहे आणि ती एवढ्यात येणार सुद्धा नाही. तर सर्वजण खुश होतात. तर प्रतापराव पूर्णाजींना म्हणतात, पूर्णाई बरं तू आता सांग नक्की तुझा काय प्लॅन आहे? पूर्णाजी म्हणतात, मला काय वाटतं की आपण सर्वजण आपण कुलदेवतेच्या दर्शनाला जाऊया. तिथे जाऊया, छान दर्शन घेऊयात, सायलीला अभिषेक करायला सांगूयात आणि तिथे जाऊन आपण दानधर्मही करूयात. तर प्रतापराव म्हणतात, खरंच खूप छान प्लॅन आहे. तर अर्जुन म्हणतो, पण पूर्णाजी आम्ही आताच जाऊन आलोय कुलदेवतेला, मग परत तिथेच जायचं आहे का? आणि तसंही या अवस्थेत सायलीला जास्त ट्रॅव्हलिंग सुद्धा नको आहे. तर अस्मिता म्हणते, हो ना, आणि तसंही मला आणि स्मितला यायला जमणार नाहीये. तर त्यामुळे इतक्या लांब न जाणं हा पर्याय दोघांनीही निवडलेला असतो. अस्मिता म्हणते, आपण एक काम करूयात का, जे काही सेलिब्रेशन करायचं आहे ते आपण इथे जवळच करूया प्लीज. तर आता सर्वच जण विचार करत असतात. प्रतापराव म्हणतात, अरे चला चला, प्रत्येकाने आपापल्या आयडिया काढा चला. तर अस्मितामध्ये एक आयडिया आहे, आपण एक काम करूया, एक छान बँक्वेट हॉल बुक करूयात आणि तिथे छान डेकोरेशन करायला सांगूयात आणि मग तिथे सायलीची तन्वी म्हणून ग्रँड एंट्रीही करूयात. एवढंच नाही तर तिच्या आवडता मेनू प्लॅन करूयात आणि तिच्यासाठी खूप मस्त अशी शॉपिंगही करूयात. आता अस्मिताचा हा प्लॅन कोणालाही पटलेला नसतो. अश्विन म्हणतो, अस्मिताई ऐक ना, आपल्याला सायली वहिनीसाठी हा प्लॅन डिस्कस करायचा आहे, तुझ्यासाठी नाही, कळलं ना? आता मात्र पूर्णाजींना काही हसू आवरत नाही. तर अर्जुन सुद्धा हसतो आणि म्हणतो, नाहीतर काय. अस्मिता म्हणते, ए चिडवू नका हा मला, पण याच्याचपेक्षा ग्रँड सेलिब्रेशन काय असू शकतं? तर चैतन्य अस्मिताला म्हणतो, अस्मिताई अगं तू कधी सायली वहिनीला बाहेरच्या जेवणासाठी एक्साइट झालेलं कधी बघितलंयस का? नाही ना.
अगं तिला असं घरचं जेवण आवडतं, त्यामुळे ती कशी असा बँक्वेट हॉल किंवा बाहेरचं जेवण यामुळे इम्प्रेस होणारी नाही आहे. तर पूर्णाजी म्हणतात, अगदी खरं आहे, माझी तन्वीच एक सुगरण आहे, मग तिला कसलं दुसऱ्यांच्या हातच्या खाण्यापिण्याचा सरप्राईज द्यायचं. तर कल्पनाताई म्हणतात, बरं म्हणजे खाण्यापिण्याचा प्लॅन कॅन्सल. मग आता बोला ना, नक्की काय करायचं आहे, सगळ्यांनी विचार करा. तर चैतन्य म्हणतो, मला एक आठवलं, आपण एक काम करूया का, सायली वहिनीचा पुन्हा एकदा बारसा करूयात आणि तिचं तन्वी असं नाव ठेवूयात. आता मात्र सर्वच जण ऐकून चक्क होतात, काय बोलावं काहीच कळत नाही. तर अर्जुन चैतन्याला म्हणतो, छान, खरंच खूप छान प्लॅन करतोयस तू. आपण एक काम करूयात का, सायलीच्या मापाचा खूप मोठा असा पाळणा तयार करून घेऊयात आणि तिला कानटोपीही देऊयात आणि जसं आपण स्मितला असं वरखाली करत होतो ना, तसं सायलीलाही करूयात. आता मात्र चैतन्य शांतच होतो, तर सर्वच जण खूप हसू लागतात. तर चैतन्य म्हणतो, अगदीच असं मला म्हणायचं नव्हतं. तर प्रतापराव म्हणतात, काय चैतन्य, अरे काय लहान मुलांसारख्या आयडिया काढतोयस. तर सुमन काकू म्हणतात, मी एक आयडिया सांगू का. तर सर्वच जण म्हणतात, सांग ना. तर त्यावेळी सुमन काकू त्यांची आयडिया सर्वांना सांगतात, परंतु ती कल्पना कोणालाच आवडलेली नसते. सर्वच जण त्यासाठी नकार देतात आणि पुढे सर्वच जण विचार करत असतात की नक्की काय करायचं. तर दुसरीकडे महिपत शिकरेच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, महिपत शिकरे कपाटात त्यांचं काहीतरी काम करत असतात, काहीतरी शोधत असतात की काहीतरी ठेवत असतात. पण त्याच वेळी तिथे सचिन येतो आणि म्हणतो, अण्णा. तर महिपत शिकरे म्हणतात, काय रे, काय झालं, असं म्हणत ते कपाट बंद करतात. तर त्यानंतर सचिन म्हणतो, अण्णा मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. तर महिपत शिकरे म्हणतात, बोल ना. तर सचिन महिपत शिकऱ्यांना म्हणतो, अण्णा अख्ख्या जगाला जरी वाटत असेल की तुमचं हे रूप खरं आहे, परंतु माझा मात्र या तुमच्या रूपांतरावर अजिबातच विश्वास नाही आहे. मला अजूनही विश्वास नाही आहे की तुम्ही बदललात म्हणून. तर महिपत शिकरे म्हणतात, का रे बाबा, तुला असं का वाटतंय. तर सचिन महिपत शिकऱ्यांना म्हणतो, त्या सायली अर्जुनने साक्षीचं जिणं हराम केलंय, ती राजरोसपणे 4 लोकात फिरूही शकत नाहीये. पण तुम्हाला मात्र काहीच वाटत नाहीये, तुमच्या मनात सोडाची भावना दिसतच नाहीये. मग हे कसं शक्य आहे. नाही, माझा या गोष्टीवर अजिबात विश्वास नाही. तुमच्या मनात नक्कीच काहीतरी मोठा प्लॅन असणार आहे. म्हणजे तुम्ही वरवर दाखवताय की तुम्ही सुधारला म्हणून, परंतु तुमच्यात सुधारणा झालेली नाहीये. नक्कीच तुम्ही काहीतरी प्लॅन करताय. अण्णा मला तुम्हाला फक्त इतकंच सांगायचं आहे की जर तुम्ही कोणती मोठी खेळी खेळणार असाल, मोठा डाव टाकणार असाल, तर त्या खेळीचा, त्या प्लॅनचा मला सुद्धा भाग बनवा. पण एवढा मोठा प्लॅन तुम्ही माझ्यापासून का लपवताय. अण्णा मी तुम्हाला प्रॉमिस करतो, मी कुणालाही सांगणार नाही. हवं असेल तर मी साक्षीलाही सांगणार नाही. पण प्लीज मला या सगळ्यामध्ये सहभागी करून घ्या. अण्णा हो, मला तरी सांगा, तुम्हाला त्याचा फायदाच होईल. अण्णा हो प्लीज सांगा. असं म्हणत सचिन आता अण्णांच्या मनात नक्की काय चालू आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तर महिपत शिकरे आता सचिनला म्हणतात, झालं बोलून. तर सचिन महिपत शिकरेंना म्हणतो की हो. आता महिपत शिकरे तिथून निघून जातात. आता मात्र सचिनला काहीच कळत नाही. सचिन म्हणतो, हे काय आहे, ही नक्की कोणती रिॲक्शन होती, मी काय अर्थ समजायचा याचा. आता मात्र सचिनला काहीच कळत नाही आणि म्हणूनच सचिन बाहेर जात असतो. परंतु त्यावेळी पुन्हा एकदा तो तिथे थांबतो आणि मागे वळून अण्णांच्या कपाटाकडे पाहतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सायली आता आराम करून बाहेर येते. पाहते तर घरात पूर्णपणे शांतता असते. सायली म्हणते, अरे घरात एवढी शांतता कशी काय, सर्वच जण कुठे गेलेत. असं म्हणत सायली खाली येते आणि हॉलमध्ये येताच ती सर्वांना हाका मारू लागते, आई, विमलताई. परंतु कोणीच सायलीच्या आवाजाला प्रतिसाद देत नसतं. सायली म्हणते, नक्की सर्वजण कुठे गेले आहेत. अच्छा, गोलूशी खेळायला त्या नक्कीच अस्मिताताईंच्या रूममध्ये गेले असतील. असं म्हणत आता सायली अस्मिताच्या रूमच्या दिशेने निघून जाते. तर दुसरीकडे सर्वच जण पूर्णाजींच्या रूममध्ये बसून प्लॅन करत असतात. अर्जुन म्हणतो, काहीतरी आयडिया काढा ना, आपण काहीच बोलत नाही आहोत कोणी आणि काही सुचतही नाहीये. तर अस्मिता म्हणते, अरे पण नक्की काय प्लॅन करायचं, काहीच कळत नाहीये. अर्जुन म्हणतो, विचार करा, विचार करा, सायली वरून खाली येण्या अगोदर विचार करा, नाहीतर ती जर इथे आली तर आपल्याला काहीच प्लॅन करता येणार नाही. पूर्णाजी म्हणतात, हे बघा, सायली इथे येण्या अगोदर आपला प्लॅन रेडी पाहिजे, कारण ती जर इथे आली तर आपल्याला खरंच प्लॅन करता येणार नाही. तर प्रतापराव म्हणतात, अरे डोकी चालवा, जरा विचार करा, काय कसली तुमची डोकी आहेत, तरुण आहात ना तुम्ही, तरी सुद्धा तुम्हाला एक छोटीशी कल्पना सुचत नाहीये का. आता सर्वच जण विचार करतात पण कोणाला काहीच सुचत नसतं. तर दुसरीकडे सायली अस्मिताच्या रूममध्ये येते आणि पाहते तर तिथेही कोणी नसतं. सायली म्हणते, अरे इथेही कोणी नाही आहेत, मग कुठे गेले असतील, अश्विन भाऊजींच्या रूममध्ये गेले असतील.
असं म्हणत सायली आता अश्विनच्या रूमकडे निघालेली असते. तर दुसरीकडे सर्वच जण विचार करतात. तर प्रतापराव अर्जुनला म्हणतात, अर्जुन सर्वच जण विचार करतायत ना, मग कशाला इतकी घाई करतोयस? अर्जुन म्हणतो, आता जर सायली आली ना आणि आम्हा सगळ्यांना इथे एकत्र पाहिलं तर मग ती सगळे प्रश्न मलाच विचारणार आणि मग मी तिला काय उत्तर देऊ? आणि मला तर तिच्याशी खोटं बोलायला येतच नाही. तर आता अर्जुनला असं घाबरलेलं पाहून अस्मिता अर्जुनला म्हणते, अरे तू तुझ्या बायकोला किती घाबरतोस रे? तर कल्पनाताई म्हणतात, अर्जुन तू ना तुझ्या डॅडकडून शिकून घे, ते ना त्यांच्या बायकोला कधी घाबरतच नाहीत. अर्जुन म्हणतो, काय? तर प्रतापराव म्हणतात, अगं तो माझ्याकडूनच शिकलाय, म्हणूनच तर बायकोच्या दहशतीखाली राहतोय. आता मात्र सर्वच जण हसू लागतात. तर पूर्णाची त्यांना शांत करतात आणि म्हणतात, हे बघा, हे सगळं काही विषयांतर होतंय. आपल्याला सायलीच्या सेलिब्रेशनबद्दल बोलायचं आहे आणि तुम्हा सगळ्यांचं काय चाललंय? अश्विन म्हणतो, जरा फोकस करा आणि विचार करा. तर आता सर्वच जण विचार करत असतात. त्यावेळी चैतन्याला फोन येतो. अर्जुन म्हणतो, फोन बंद कर, स्विच ऑफ कर. तर प्रतापराव म्हणतात, अरे पण का? अस्मिता म्हणते, हो ना. अर्जुन म्हणतो, जर सायली खाली आली असेल आणि तिला जर फोनचा आवाज आला किंवा जर आपण कोणीच तिथे दिसलो नाही आणि तिने जर आपल्या प्रत्येकाला फोन केला तर, त्यामुळे प्लीज प्रत्येकाने आपला मोबाईल स्विच ऑफ करा. आता अर्जुनने सांगितल्याप्रमाणे सर्वच जण आपला मोबाईल बंद करून ठेवतात. आता अर्जुन आपलाही मोबाईल बंद करून ठेवतो. तर दुसरीकडे सायली आता अश्विनच्या रूममध्ये आलेली असते. पण इथे पण कोणीच नसतं. त्यामुळे सायलीला तर काहीच कळत नसतं. सायली म्हणते, अरे इथे पण कोणी नाहीये, मग नक्की गेलेत कुठे? कुठे असतील सर्वजण? मी फोन करून बघते. असं म्हणत अर्जुनला फोन करते. अर्जुनचा फोन स्विच ऑफ. कल्पनाताईंना फोन केला तर कल्पनाताईंचाही फोन स्विच ऑफ. अस्मिताला फोन केला तर अस्मिताचाही फोन स्विच ऑफ. सायली म्हणते, असं कसं होईल? सगळ्यांचेच फोन बंद काय येत आहेत? हे सर्वजण नक्की कुठे गेले असतील? बाहेर गेले असतील का? पण मला न सांगता कसे जातील? असं म्हणत सायली विचार करत असते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सायलीच्या जंगी स्वागताची तयारी केलेली असते. अर्जुन आता सायलीला घराबाहेर घेऊन जातो आणि सायलीला सरप्राईज देत तिच्या डोळ्यावरची पट्टी, तिच्या डोळ्यावरचा हात बाजूला करतो. तर सायली पाहते तर घरातील प्रत्येक जण फुलांचं ताट घेऊन सायलीच्या स्वागतासाठी सज्ज असतं. सायली घरात पहिलं पाऊल टाकताच सर्वजण फुलांचा वर्षाव करतात. सायली भरून पावलेली असते. ती पूर्णाजींचा आशीर्वाद घेते. तर पूर्णाजी प्रेमानेच तिला जवळ घेतात. सर्वजण खुश असतात आणि सायलीचं तन्वी म्हणून अगदी जंगी स्वागत केलेलं असतं. आता सायलीचं हे स्वागत पाहून सायली तर खूप खुश असते. परंतु आता प्रिया सायलीच्या चेहऱ्यावरचा हा आनंद जास्त काळ टिकू देईल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.